नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आता खरं म्हणजे आपण यावेळेला झोपेच्या तयारीत असू आणि बरेच जण असतील, मीही त्याच तयारीत होतो. पण ज्यांच्यामुळं, जसं की आज मधल्या ओळीमध्ये हा इतक्या तात्काळ आपण का विषय घेतला, तर श्री सलमान रश्दी हे 2000 पासून न्यूयॉर्कमध्ये, ज्याला त्यांच्या दृष्टीने ते सेफ प्लेस होती, तिथं ते राहत आहेत. आणि काही मिनिटापूर्वी जगभरातल्या सर्व माध्यमामध्ये सलमान रश्दी यांच्यावरती हल्ला झाला आहे अशा पद्धतीच्या बातम्या यायला लागल्यात. माझ्यासोबत मी बीबीसीचं पेज ओपन करून ठेवलेलेच आहे, तर त्याबद्दलचे तपशील मी सांगेन. पण मधल्या ओळीत या घटनेचे अर्थ काय आहे, तर 1988 सालापासून श्री सलमान रश्दी यांच्या ज्या पुस्तकामुळं जगभरामध्ये ईशनिंदेचा त्यांच्यावरती आरोप झाला, आयातुल्ला खोमनी यांनी त्यांच्या विरोधामध्ये फतवा इश्यू केला, आणि त्यानंतर जी एक चर्चा सुरू झालेली आहे ती या अर्थाने महत्त्वाची आहे की फ्रेंच राज्यक्रांतीनं आपल्याला जे सांगितलं की समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याच्याबरोबरच भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेले जे अधिकार आहेत, त्या अधिकाराची जिथे सातत्यानं चर्चा होते आणि त्याचा भारतीय राजकारणाशी संबंध जोडला जातो. श्री राजीव गांधी यांनी ज्या दोन मोठ्या पॉलिटिकल ब्लंडर केल्या असं नंतर पोस्ट ज्याचं विश्लेषण केलं जातं, अशा दोन घटनांपैकी एक घटना ही रश्दी यांच्या पुस्तकावरती भारतात आलेली बंदी आहे. आणि म्हणूनच रश्दी यांचं नाव घेतलं की आपल्याकडे सातत्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, कट्टरवादपणा याच्याविषयी बोललं जातं. कट्टरवादपणा तो कुठल्याही धर्मातला असो, तर त्याच्याशी जोडून व्यक्ती महत्त्वाचा की त्यांनी मांडलेल्या मताला घेऊन जो एक कट्टरपणा दाखवला जातोय तो महत्त्वाचा. पण आधी आपण बातमी सांगूया. बीबीसीच्या मते ऑथर सलमान रश्दी 75, जे आता 75 वर्षाचे आहेत, appear to have been stabbed in the neck on stage at an event in New York State according to police. 75 वर्ष वयाचे सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचा जन्म मुंबईतला आहे. ते मूळचे काश्मीरी आहे. त्यांचे वडील तेव्हाच्या ब्रिटिश सनदी व्यवस्थेमध्ये होते आणि ते जसं मुंबईमध्ये शिकले तेव्हाच्या बॉम्बेमध्ये, तसंच ते लंडनमध्ये शिकले, ते ब्रिटनमध्ये शिकले. आत्ता ते अमेरिका आणि ब्रिटनचे नागरिक आहेत. 1988 साली त्यांचं जे पुस्तक पब्लिश झालं त्याच्यानंतर त्यांना पूर्ण दीर्घकाळ पोलीस संरक्षणामध्ये राहावं लागलं. जवळपास 6 अटेम्प्ट त्यांच्यावरती त्यांना मारण्याचे झालेले होते. अ मॅन stormed the stage as a famed novelist was about to give a lecture at the institution an arts and education center. एका एज्युकेशन सेंटरमध्ये ते भाषण, त्यांचं जे लेक्चर आहे ते देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेला ही घटना घडली. रश्दी वॉज ट्रीटेड ऑन स्टेज अँड देन टेकन टू हॉस्पिटल बाय हेलिकॉप्टर. त्यांना चॉपरच्या मदतीनं सध्या रुग्णालयामध्ये त्यांना नेलेलं आहे. Rashidi faced death threats and went into the hiding for nearly a decade after his book The Satanic Verses was published in 1988. जो मी तुम्हाला संदर्भ सांगितला तो. इराण at the time issued an edict calling for his death. तर त्याची जी क्रोनॉलॉजी आहे ती अशी आहे की रश्दी वॉज ड्यू टू गिव्ह लेक्चर ऑन द US ॲज अ सेफ हेवन. मी तुम्हाला म्हणालो तसं 2000 पासनं ते ज्याला एक्साईलमध्ये आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो तसं ते न्यूयॉर्कमध्ये राहत आहेत. आपल्याला बांगलादेशी लेखिकेची लगेच आठवण झाली असेल. सलमान रश्दी वॉज ऑन अ स्टेज ॲट द नॉट फॉर प्रॉफिट चाटुको इन्स्टिट्यूशन इन वेस्टर्न न्यूयॉर्क अँड वेन ही वॉज अटॅक्ड. द इव्हेंट billed as Salman Rushdie and Henry Reis was part of the series looking at the redefining the American home in the 21st century and was said to feature a discussion of the United States as asylum for writers and other artists in exile and as a home for freedom of creative expression. म्हणजे ज्या कारणासाठी त्यांना आपला देश, ते जिथे राहत होते सुरुवातीला ब्रिटन, तो सोडावा लागला, तोच विषय, तसाच संदर्भ घेऊन आज त्यांचं भाषण होतं की अमेरिकेसारख्या देशामध्येच जे क्रिएटिव्ह विचार करतात अशा लोकांना संधी आहे का? कारण आपल्याकडे सुद्धा दुर्दैवानं सलमान रश्दी असतील किंवा ज्या बांगलादेशी लेखिकेंचं नाव तुमच्या डोळ्यासमोर येत असेल त्या, यांना भारतानं आश्रय दिलेला नव्हता. किंवा याबद्दल सलमान रश्दी यांच्याबद्दल तर ते 2012 साली मला जेवढं आठवतं तेवढं, ते जयपूरच्या लिटररी फेस्टिवलला, म्हणजे साहित्यिकांचा जो मेळा असतो त्याला ते येणार होते. त्याची भरपूर मोठी जाहिरात पण झालेली होती. पण
त्यांनी ऐन वेळेला आपलं येणं रद्द केलं. त्यांना असं सांगण्यात आलं की पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुमच्या जीविताला भारतामध्ये धोका आहे आणि म्हणून त्यांनी येण्याचं टाळलं. पण नंतर त्यांनी हा खुलासा केला की पोलिसांनीच त्यांना खोटं सांगितलं होतं. पण हाच त्यांचा आजचा विषय होता की या विषयामध्ये अशा सर्व लेखकांसाठी की जे व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, त्यांच्यासाठी अमेरिका ही बेस्ट हेवन आहे का राहण्यासाठी. द इन्स्टिट्यूशन हॅड पार्टनर्ड विथ सिटी ऑफ हॅझलम अ रेसिडेन्सी प्रोग्राम फॉर रायटर्स लिव्हिंग इन एक्साईल अंडर थ्रेट ऑफ persecution. A video shows people getting out of their seats in crowded theater in the moment after the attack. Uh, the reaction has been one of the stun, shocker and anger. खूप लोकांच्या न्यूयॉर्क टाइमच्या रिपोर्टरनी लिहिले की द रिॲक्शन हॅज बीन वन ऑफ द स्टन, शॉक अँड अँगर. सलमान रश्दी हॅज लॉंग मेड न्यूयॉर्क हिज होम. The PEN America, an organization that campaigned for freedom of expression, said it was reeling at the news of the attack on its former president. We didn't yet know the motive of Salman Rushdie's attacker, but he is a man who has lived much of his life under the threat of assassination for his literature. आणि म्हणून मी म्हटलं की ही गोष्ट का महत्त्वाची आहे, तर दीर्घकाळ सलमान रश्दी यांनी आपलं आयुष्य हे एका अशा दहशतीखाली त्यांनी काढलं की जी दहशत त्यांना शेवटी अशा पद्धतीच्या एका अटॅक त्यांच्यावरती झाला आणि त्याची त्यांना भीती पण होती. रश्दी हॅज लॉंग अंडरस्टूड फ्री स्पीच नेसेसिटी. ही इज अमॉंग इट्स स्ट्रॉंगेस्ट ॲडव्होकेट्स, सेड अ स्टेटमेंट फ्रॉम द फाउंडेशन ऑफ इंडिव्हिज्युअल राईट्स अँड एक्सप्रेशन. याच्यामध्ये एका लोकल रिपोर्टरनी एक माहिती दिली आहे की अटॅकर वोर ब्लॅक मास्क. मार्क सोमर ऑफ बफेलो न्यूज हॅज बीन हेअरिंग फ्रॉम मोर आय विटनेसेस. ही टेल्स द BBC न्यूज चॅनल दॅट attackers apparently emerged from the audience wearing a black mask, jumped on stage and began attacking Rushdie. Shortly after, 10 to 15 people who were there to see the talk rushed to Rushdie's aid and subdued the assailant. Rushdie was on the ground for 5 minutes or so before being helped up and walked off the stage. He was later evacuated by helicopter. Sommer said the Rushdie often traveled with a lot of security. It hard to believe he wouldn't have been significantly secured वगैरे वगैरे. याचे आता खूप सारे तपशील जगभरातल्या माध्यमामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी म्हटलं की मधल्या ओळीमध्ये मला लगेच हा विषय का महत्त्वाचा वाटला, तर सलमान रश्दी यांचं आयुष्य आणि त्यांच्या या आयुष्याशी निगडीत असलेले दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे. एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरा सहिष्णुता आणि तिसरा म्हणजे कट्टरवादपणा. आपल्याकडे आपण नेहमी असं म्हणतो की राजीव गांधी हे एक प्रोग्रेसिव्ह प्रधानमंत्री होते, त्यांच्याकडे निश्चित अशी काही दृष्टी होती. परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी त्या हत्येनंतर ते जे 417 413 जे काही मॅन्डेट त्यांना मिळालेलं होतं ते घेऊन भारतामध्ये आजवर असं कुणालाही इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेलं नाही. अगदी नरेंद्र मोदी यांना सुद्धा एवढं मोठं बहुमत घेऊन आल्यानंतर त्यांनी ज्या दोन मोठ्या पॉलिटिकल ब्लंडर केल्या त्यातलं एक शहाबानू प्रकरण होतं आणि दुसरं म्हणजे सॅटॅनिक वर्सेस हे जे पुस्तक होतं ज्याची खुद्द ब्रिटनमध्ये ज्याच्यावरती बंदी आली नव्हती, कुठल्याही देशांनी अद्याप अशी कुठली बंदी घातलेली नव्हती, पण भारतामध्ये मात्र या पुस्तकावरती 1988च्याच ऑक्टोबर महिन्यामध्ये बंदी घालण्यात आली आणि भारताच्या म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातलं कदाचित हे पहिलं पुस्तक होतं की ज्या पुस्तकावरती बंदी घालण्यात आली. हे जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये जे संदर्भ होते ते ईशनिंदा आहे असं म्हटलं गेलं. प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नीविषयीचे काही संदर्भ त्याच्यामध्ये होते. ते मिसइंटरप्रिटेशन आहे, इस्लामची याच्यामध्ये बदनामी केली जाते आहे, हा एक वेस्टर्न प्रोपोगंडा आहे अशा पद्धतीनं सांगून सर्वात आधी जेव्हा हे पुस्तक आलं त्यावेळेला खुद्द ब्रिटनमध्ये अनेक शहरामध्ये मोर्चे निघाले, पुस्तकाची दुकानं जाळण्यात आली, पुस्तकाची तिथे त्या पुस्तकांच्या प्रती जाळण्यात आल्या. पण त्यानंतरसुद्धा ब्रिटनमध्ये या पद्धतीच्या प्रतिक्रियेपेक्षा जी प्रतिक्रिया इराणमधून आली, आयातुल्ला खोमेनी यांनी त्यांना मारावं थोडक्यात तो फतवा त्यांनी इश्यू केला आणि त्या फतव्यासाठीची जी रक्कम आहे मी आता शेवटची चेक केली ती इतकी मोठी आहे की $3.3 मिलियन एवढी रक्कम सलमान रश्दी यांना जर कोणी मारलं तर त्याच्यासाठी ती जाहीर करण्यात आलेली रक्कम जी हळूहळू इराणनी वाढवत नेली. इराणनी एक वेळेला तर
इंग्लंडबरोबरचे आपले संबंधसुद्धा तोडले होते, राजनैतिक संबंध तोडले होते. त्यांनी ब्रिटनमध्ये सलमान रश्दी यांना पाठिंबा दिल्यामुळे. आणि हा कायम कथित सेक्युलर मंडळीवरती हा आक्षेप घेतला गेला आहे की ज्या काँग्रेस राजवटीनं सातत्यानं जे आजही आत्ताच्या राजवटीला वेगवेगळ्या कारणामुळं सतत तुम्ही एका विशिष्ट धर्मियांचं लांगुल चांगल करता आणि एक हिंदू राष्ट्रवाद आणता असं म्हटलं जातं. तर त्याला जे काउंटर नेरेटिव्ह आहे ते कायम असं म्हटलं जातं की तुमच्याही राजवटीमध्ये विशिष्ट धर्मियांचं तुम्ही हेच केलं. आणि त्याच्यासाठीची 2-3 महत्त्वाची जी उदाहरणं दिली जातात त्यात अर्थात पहिलं असतं ते शहाबानो प्रकरण आणि दुसरं जे असतं ते सॅटॅनिक वर्सेसवरती म्हणजे सलमान रश्दी यांच्या पुस्तकावरती घातलेली बंदी. मला आठवतं की पी चिदंबरम यांना 27 वर्षानंतर उपरती झाली होती की त्यांनी की जे खुद्द राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते त्यांनी राजीव गांधी यांनी सलमान रश्दी यांच्या पुस्तकावरती जी बंदी घातली ते चुकीचं होतं असं मत व्यक्त केलं. त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही तेव्हा का नाही म्हणाला, तर तेव्हा ते असं म्हणाले की मला तेव्हाही कोणी विचारलं असतं तर मी हेच म्हणाला असतो. अर्थात ते फेस व्हॅल्यूवरती किती घ्यायचं आणि एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातली इंटिग्रिटी किती हाही भाग आहे. पण सलमान रश्दी यांनीच त्याला प्रत्युत्तर दिलं होतं की 27 वर्षानंतर तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली. किरण भडंग असं विचारतात की सध्या त्यांची प्रकृती कशी आहे. माझ्याकडे जे आत्ता बीबीसीचे अपडेट येत आहेत त्याच्यामध्ये तरी याबद्दलची फार तपशिलात अशी माहिती अद्याप तरी आलेली नाही आहे. पण एव्हरीबडी इज रिपोर्टिंग की त्यांना चॉपरनी इथून घेऊन जावं लागलेलं आहे. काही जणांच्या मते त्यांना मार देण्यात आला त्यांच्या मानेवरती, काही जणांच्या मते स्टॅबिंग आहे. पण इथे जे बीबीसीचं दिसतं आहे ते हेडलाईनच असं आहे की नॉवलिस्ट सलमान रश्दी स्टॅब्ड इन नेक ऑन स्टेज. आणि पोलिसांनी ते कन्फर्म केलेलं आहे. त्यामुळं त्यांची प्रकृती गंभीर असावी असं दिसतंय कारण त्यांना चॉपरनी त्यांना तिथून घेऊन गेलेले आहेत. त्यांचं जे मिडनाईट चिल्ड्रन आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल ते बुकर पुरस्काराने त्यांना बुकर पुरस्कार त्या पुस्तकासाठी मिळाला होता. त्यांना सर ही उच्चतम पदवीसुद्धा देण्यात आली. सर अहमद सलमान रश्दी असं त्यांना म्हणतात. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यही त्यांचं बरंचसं खळबळजनक आहे. त्यांनी 4 लग्न केली वगैरे. पण त्याच्यामध्ये मूळ जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो इस्लामिस्ट नॉट इस्लामिक इस्लामिस्ट फंडामेंटलिझमची जी उदाहरणं दिली जातात की सहिष्णुता जी आहे, धर्म कुठलाही चांगला असतो, इस्लाम हा सुद्धा पीसफुल धर्म आहे हे त्या धर्माचे अभ्यासक म्हणतात. पण त्यातलं जे फंडामेंटलिझम आहे त्याच्याबद्दलची उदाहरणं देत असताना तिथे साहित्य, कला, संस्कृतीला आणि खास करून त्या धर्मात असलेल्या काही गोष्टीचं पुनर्मूल्यांकन किंवा आपण त्याला काय म्हणूया की त्याचं पुनर्पडताळणी अशा अर्थाने जे शब्द वापरले जातात ती करण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं त्यांना अशा पद्धतीच्या डेथ थ्रेटला, त्यांच्या मृत्यूदंडाच्या, त्यांच्या विरोधातल्या फतव्याला सामोरे जावं लागलं. आणि त्याचं जे उदाहरण म्हणून सांगितलं जातं ते सलमान रश्दी यांचंच आहे. त्यांचं जे सॅटॅनिक वर्सेस आहेत मी सांगितलं त्याप्रमाणे त्या जगभरामध्ये या पुस्तकाच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली. हे ईशनिंदा आहे असं म्हटलं गेलं. आणि ते 2000 पर्यंत म्हणजे 2000 पर्यंत ते ब्रिटनमध्ये जेव्हा होते तोपर्यंत तरी ते किमान ब्रिटनमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये राहत होते. त्यानंतर ते अमेरिकेला शिफ्ट झाले आणि अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांना पुरेशी अशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली होती. बरेचसे अपडेट आता अजूनही येताना दिसत आहेत. माझ्या मते या गोष्टीचं महत्त्व हे न्यूयॉर्क police say they took a suspect into the custody at the scene. In a statement earlier, they also confirmed that Rashdi suffered an apparent stab wound to the neck and was flown by helicopter to a local hospital. They said his condition was unknown. म्हणजे हे पहिल्यांदा कन्फर्म झालेलं आहे की त्यांच्यावरती चाकूचाच हल्ला करण्यात आलेला आहे, चाकूनी हल्ला केला आहे. पण त्यांची तब्येत जी आहे त्याबद्दलचे अद्याप कुठलेही तपशील हे देण्यात आलेले नाही आहेत. म्हणून मी म्हटलं की ही जी घडामोड आहे ही घडामोड बऱ्याच काळ आपल्या सगळ्यांच्या चर्चेत राहू शकते, चर्चेत राहील असं दिसतं आहे. थांबूया आपण इथे. माझ्या दृष्टीने हे महत्त्वाचं काय आहे, 3 जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना ते 3 महत्त्वाचे प्रश्न अशा कुठल्याही गोष्टीतनं उपस्थित होतात की जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं, व्यक्तीचं मत असतं,
ते एका विशिष्ट परिघात तुम्ही मांडावा असं अपेक्षित असतं. अगदी भारतीय राज्यघटनेने सुद्धा जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकाराला निश्चितपणे काही बंधनं घातलेली आहेत. पण एका विशिष्ट लेखामुळे, एखाद्या पुस्तकामुळे महाराष्ट्रात सुद्धा एका अशा पद्धतीच्या वादाची नेहमी चर्चा होत असते. पण एका विशिष्ट पातळीवरती एखादी अभिव्यक्ती निर्मिती झाल्यानंतर त्याच्याबद्दल एखाद्याला मृत्यूदंड जाहीर करणं आणि त्यांचा जो जन्म आहे बघा, त्यांच्या जन्माची तारीख आहे 19 जून 1947 तेव्हा, आणि पुस्तकालय आहे 1988. जो फतवा इश्यू झाला आहे तो 14 फेब्रुवारी 1989 आणि दरवर्षी 14 फेब्रुवारीला तो फतवा पुन्हा रिवाईज केला जात होता. आणि त्या फतव्याबद्दलची, त्यांना मारण्याबद्दलची आजची रक्कम $3.3 मिलियन एवढी मोठी आहे. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून एखादी निर्मिती झाली तर त्यासाठी ज्यांनी ती निर्मिती केली त्याच्याकडं हवं तर दुर्लक्ष करता येऊ शकतं, पण त्याच्या मृत्यूचे फतवे काढणं आणि ते अंमलात येतील असं बघणं, कारण त्यांच्यावरती किमान 6 वेळेला अशा पद्धतीचे अटॅक किंवा त्यांना मारण्याच्या प्रयत्नात काही लोक मेलेले आहेत. सो हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की या पुस्तकाच्या सॅटॅनिक वर्सेसच्या सलमान रश्दीच्या निमित्ताने जी चर्चा होते ती ही की जगात काय महत्त्वाचं आहे, धर्म, धर्माची चिकित्सा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता की कट्टरवाद. थांबूया आपण इथे. आपण आशा करूया की सलमान रश्दी यांची तब्येत ही व्यवस्थित राहील. त्यांच्यावरती आत्ता काही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जसे अपडेट्स येतील ते तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन. आणि म्हणून मी म्हटलं की इतकी महत्त्वाची बातमी ABP माझाच्या प्रेक्षकांना तात्काळ शेअर करणं गरजेचं होतं, कारण एका मूलभूत महत्त्वाच्या प्रश्नाची त्यांनी लिहिलेल्या पुस्तकापासून ते आज तागायत चर्चा सुरू आहे. आत्ताही भारतामध्ये ती होत असते, पुढंही होत राहणार आहे. कारण आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करूया. त्यातनं आपण काहीतरी निर्मिती करतच असतो आणि त्याच्यानंतर जे वाद होतात त्याची फळं अनेक जणांना भोगावी लागतात. ते आपण आपल्या आजूबाजूला समाजात जर डोळे उघडे ठेवून आपण बघतच असतो तर आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीनं रोज काही घटना आणि घडामोडी घडत असतात. त्याचं स्वरूप यानं त्या पद्धतीनं वेगळं असतं. सो थांबूया आपण इथे. पुढे लवकरच या संदर्भातले काही अपडेट्स घेऊन येऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.